नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख स्वागत आहे तुमचं आपले ए क्लास एज्युकेशन चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डाईस फासे। तर खूप इम्पॉर्टंट आहेत। सर्व गव्हर्नमेंट एग्जामला तुम्हाला यावरती प्रश्न विचारतात। तलाठी भरती असेल, त्यानंतर आरोग्य सेवा, पोलीस भरती असेल, इवन STI PSI त्या एग्जाम असतील, तर सर्व एग्जामसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर बघितल्यानंतर तुमचा डाईस हा पूर्णपणे परफेक्ट होणार आहे। तुम्हाला कोणता पण क्वेश्चन हा इझिली सॉल्व्ह होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला जर डाईस समजलेला नसेल किंवा तुम्हाला त्याची कन्सेप्ट माहित नसेल, तर या लेक्चर नंतर तुमचा पूर्णपणे डाऊट हा क्लिअर होणार आहे। तुम्ही इझिली इन एक्झाम्पल कोणत्या पण गव्हर्नमेंट एग्जाम, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची एग्जाम असेल, त्यानंतर आपली सरळ सेवा भरती असेल, कोणती पण एग्जाम असेल, त्यातील कोणता पण तुम्ही डाईस वरचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता। मी सर्व काही एग्जाम्पल घेणार आहेत, सर्व काही टाइप, आणि यामध्ये हार्ड लेवलचे पण एग्जाम्पल मी घेणार आहे। तुम्हाला एग्जाम्पल मध्ये कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कोणता आन्सर चुकू शकतं, तर ते सर्व काही डिटेल मध्ये आपण ह्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हे लेक्चर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या तलाठीच्या बॅचेस, ठीक आहे, तलाठी भरती आपली लवकरच येईल, तर त्याच्या बॅचेस या आपल्या 25 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहेत। 25 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहेत। तर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8669391631 ह्या नंबरला कॉल आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात। आपली फीस फक्त 1500 रुपये पर मंथ आहे। 2 ते 3 मंथचा फक्त हा कोर्स असेल। तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। त्या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून ऍडमिशन घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेले नसेल, तर सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे। इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण इंस्टाग्रामचा आयडी दिलेला आहे। तेथे मला तुम्ही तुमचे क्वेश्चन्स हे विचारू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार डाईस फासे। अगोदर मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, त्यानंतर एग्जांपल घेतल्यानंतर तुम्हाला खूप इझी वाटणार आहेत। फिगर बघून अजिबात घाबरून जायचं नाही, खूप सिंपल आहेत। तर मी तुम्हाला सर्व व्यवस्थित क्लिअर करणार आहे। तुमचा डाईस हा चॅप्टर पूर्णपणे परफेक्ट होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ह्या डायग्राम मध्ये वरती टॉप आहेत, इथे बॉटम आहेत, ठीक आहे। हे एजेस आहेत, फ्रंट, राईट, लेफ्ट, बॅक आणि कॉर्नर। तर आता हा आपला डाईस आहेत, एक फासा आहे। तुम्ही सापशिडी खेळत असेल, त्यानंतर लुडो खेळत असेल, त्यामध्ये तुम्हाला असा एक डाईस दिसतो, ठीक आहे। यामध्ये 8 कॉर्नर असतात, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। हे आपले काय झाले, हे आपले 8 कॉर्नर झाले, बरोबर। 1 2 3 4 5 6 7 8 डाईस मध्ये आपले 8 कॉर्नर असतात। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहेत, बरोबर। त्याच्यानंतर फेस किती असतात तुम्ही बघू शकता, 6 फेस असतात, 1 2 3 4 5 आणि याच्या बॅकचा एक 6 फेसेस आपले असतात। त्यानंतर एजेस किती असतात, एजेस किती असतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। कोणत्या, ह्या 4, बरोबर, ह्या 4 आणि इकडच्या 4 आणि ह्या 4, बरोबर। 12 एजेस असतात, तुम्ही मोजू शकतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, टोटल 12 एजेस असतात। तर सर्व यामध्ये टोटल 12 एजेस असतात, 6 फेस असतात आणि 8 कॉर्नर असतात। तुम्हाला सर्व मोजून दाखवलेले आहेत, हे कॉर्नर, बरोबर, हे फेसेस आणि हे एजेस, त्याच्या ज्या कडा असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो तो आपण बघणार आहेत। त्या अगोदर समजून घ्या, हा आपला समजा टॉप आहेत, ठीक आहे। मी तुम्हाला रेड पेनने दाखवतो, हा आपला टॉप आहेत, ठीक आहे, हा टॉप आहे। तर डाईस हा काय येईल, मग आपला बॉटम येईल, बरोबर। हा टॉप तर हा बॉटम। क्वेश्चन देताना आपल्याला असाच क्वेश्चन देतात पेपरमध्ये, इथं काहीतरी व्हॅल्यू, इथं काहीतरी व्हॅल्यू, इथे काहीतरी व्हॅल्यू देतात। त्यानंतर जर हा फ्रंट असला, हा फ्रंट आहे, तर त्याच्या मागे काय होईल, हा बॅक होईल, बरोबर। फ्रंटच्या मागे आपला बॅक असणार आहे। त्यानंतर समजा हा आपला लेफ्ट, ठीक, हा लेफ्ट, तर त्या साईडनी काय असणार आहे, आपला राईट असणार आहेत, बरोबर। टॉप झाला, फ्रंट झाला, बरोबर। त्यानंतर बॉटम, लेफ्ट आणि राईट। तर विद्यार्थी मित्रांनो, इतकेच सर्व तुम्हाला डाईस मध्ये लक्षात ठेवायचं आहे। त्याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही ते। तर तुम्हाला मी एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजून सांगणारच आहे। एक्झाम्पल सेम अशा प्रकारे विचारतात, इथं व्हॅल्यू देतात, इथे काहीतरी व्हॅल्यू देतात, ठीक आहे। तर मी काय सांगितलं, टॉप, टॉप नंतर बॉटम, बरोबर। त्यानंतर फ्रंट, फ्रंटच्या मागे बॅक, बरोबर। त्या साईडनी राईट, तर इकडच्या साईडनी लेफ्ट असतो, बरोबर आहे। तर फक्त इतकंच तुम्हाला डाईस मध्ये लक्षात ठेवायचं आहे, फॅशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे। आता आपण बघूयात एक्झाम्पल। तर विद्यार्थी मित्रांनो,
डाईसचे दोन प्रकार पडतात, स्टँडर्ड डाईस अँड नॉन स्टँडर्ड डाईस. ठीक आहे, स्टँडर्ड डाईस अँड नॉन स्टँडर्ड डाईस असे दोन प्रकार पडतात डाईसचे. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस कसा असतो नेमकी. ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये असं विचारणार नाही नॉन स्टँडर्ड डाई की स्टँडर्ड डाईस आहे. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना याची खूप मदत होणार आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस हा नेमकी कसा असतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड डाईस मध्ये दोन अपोजिटच्या ज्या साईट असतात तर त्यांची बेरीज, ठीक आहे, दोन अपोजिटच्या ज्या साईट असतात त्यांची बेरीज ही कायम 7 येते. लक्षात ठेवा स्टँडर्ड डाईस मध्ये. बरोबर आहे, समजा या फेसवरती जर 1 असेल, ठीक आहे, टॉपला जर 1 असेल तर बॉटमला काय असणार आहेत, टॉपला जर 1 असेल तर बॉटमला काय असणार आहेत 6. बरोबर आहे, तर तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. ठीक आहे, स्टँडर्ड डाईस मध्ये दोन अपोजिट जे पृष्ठभाग आहेत, ठीक आहे, दोन अपोजिट ज्या साईट आहे त्यांची बेरीज ही कायम 7 येत असते. बरोबर आहे, जर इकडनं 3 असेल तर या साईडला काय येईल, लेफ्टला 3 असेल तर राईटला काय येईल 4 येणार आहेत. बरोबर आहे, त्यानंतर अजून काय राहिलेलं आहे आपलं. ठीक आहे, जर 2 असेल या साईडला, जर 2 असेल फ्रंटला तर बॅकला काय जाईल ती 5. बरोबर आहे, तर या दोघांची बेरीज कायम 7 असते, तर त्याला आपण स्टँडर्ड डाईस म्हणतो. ठीक आहे, अपोजिट पृष्ठभागाची जी बेरीज आहे ती कायम 7 असते. बरोबर, तर तुम्हाला आजपर्यंत जर डाईस समजलेला नसेल तर ह्या लेक्चर नंतर तुमचा डाईस हा खूप परफेक्ट होणार आहे. तुम्हाला यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त लेक्चर हे तुम्ही शेवटपर्यंत बघा, एक ना एक कन्सेप्ट समजून घ्या, याच्या नोट्स तयार करा व्यवस्थित. बरोबर आहे, तर याला आपण काय म्हणतो स्टँडर्ड डाईस असे म्हणतो. बरोबर आहे, तर आता नॉन स्टँडर्ड डाईस म्हणजे काय. नॉन स्टँडर्ड डाईस मध्ये एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे काय झालेलं आहेत, हा पृष्ठभाग अपोजिटचा झालेला आहेत का, लगतच्या दोन बाजूंमध्ये. ठीक आहे, लगतच्या दोन बाजूंची बेरीज ही 7 असते. लगतच्या दोन बाजूंची बेरीज ही 7 असते, तर त्याला आपण नॉन स्टँडर्ड डाईस म्हणतो. याच्या अपोजिट बाजूंची बेरीज केव्हाही 7 येत नाही, ते लक्षात ठेवा. म्हणजे आता स्टँडर्ड डाईस मध्ये इथे 6 आलं होतं, पण या डाईस मध्ये या साईडला 6 येईल. म्हणजे दोन लगतच्या बाजूंमधील बेरीज ही कायम 7 असते, तर त्याला आपण नॉन स्टँडर्ड डाईस म्हणतो. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पलवरनं तुम्हाला आणखी क्लिअर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, यामध्ये स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर इथे बघा, यांची बेरीज 7 येत आहे का, नाही येत आहेत. बरोबर आहे, तर आता इथे 1 आहेत. ठीक आहे, तर याच्या अपोजिटला, ठीक आहे, हा स्टँडर्ड डाईस आहे आपला. बघा, तर इथे 3 आणि 1 ची बेरीज किती 4 येते, 5 आणि 1 ची बेरीज किती येते 6 येते. बरोबर आहे, तर हा आपला स्टँडर्ड डाईस आहे. ठीक आहे, आपला हा स्टँडर्ड डाईस आहे. तर याच्या अपोजिट साईडला तर आता कोणती संख्या येईल, 1 च्या 6, 5 च्या काय येईल, 5 च्या अपोजिटला काय येईल 2, राईट. 3 च्या अपोजिटला काय येईल 4, यांची बेरीज किती होते 7, राईट. इथे शेजारच्या बाजूंची बेरीज 7 होत नसून त्याच्या अपोजिट बाजूंची बेरीज 7 होते, तर त्याला आपण स्टँडर्ड डाईस म्हणतो. तर इथे बघा, इथे शेजारच्या बाजूंची बेरीज किती होते 7 होत आहेत. शेजारच्या एका बाजूची बेरीज 7 होत आहे, तर हा कोणता झाला नॉन स्टँडर्ड डाईस. तर हा कोणता झाला नॉन स्टँडर्ड डाईस. बरोबर, तुम्हाला समजलं असेल स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस. तर आता आपण बघूयात एक्झाम्पल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, त्यातला रूल आपण फर्स्ट बघणार आहोत, खूप इम्पॉर्टंट आहेत. जर अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये आले, ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह कसे करू शकतात, तर मी तुम्हाला इथे अशा टाईपचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे, तर पेपरमध्ये तुम्हाला सेम अशा टाईपचे जर एक्झाम्पल आले तर तुम्ही सॉल्व्ह कसे करणार. ठीक आहे, रूल फर्स्ट, यावरती एक्झाम्पल येऊ शकतात, खूप सिंपल आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, 6 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक असेल विच इज अपोजिट टू 6, असा डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे 6 च्या अपोजिटला कोणता अंक असेल. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात 4 आणि 5 हे लगत आलेले आहेत पृष्ठभागावरती, 4 आणि 5 हे पण इथे आलेले आहेत. ठीक आहे, तर अशा वेळी काय करायचं, ज्यावेळी दोन पृष्ठभागावरती या सारख्याच संख्या असतील, 4 5 4 5, 1 2 असेल 1 2 असेल, तर 6 च्या अपोजिट डायरेक्ट काय होईल आपला 1, 6 च्या अपोजिट डायरेक्ट काय होईल आपला 1, किंवा 1 च्या अपोजिट डायरेक्ट काय होईल आपला 6 होईल. ठीक आहे,
6च्या अपोजिट 1, 1च्या अपोजिट डायरेक्टली 6 ही संख्या आपली येणार आहेत. ठीक आहे, 6 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती 1 हा अंक असेल. खूप इम्पॉर्टंट आहेत. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर सेकंड. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता असं दिलं तर पेपरमध्ये काय करू शकतात, इकडे लक्ष द्या तुम्ही. नंतर तुम्ही बोलशाल की सरांनी आम्हाला शिकवताना तर असं शिकवलेलं होतं. ठीक आहे, पेपरमध्ये येताना डायग्राम कशी येते त्याची, पेपरमध्ये येताना डायग्राम अशा प्रकारची डायग्राम येते. मी तुम्हाला सुरुवातीला जी डायग्राम घेतली होती त्या प्रकारची डायग्राम पेपरमध्ये येते. तर इथे काय येते, इथे 5 येतो, इथे 4 येतो आणि इथे 6 येतो. अशा प्रकारची डायग्राम पेपरमध्ये येते. पण मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशनसाठी अशी डायग्राम इथे काढून देत आहेत. पेपरमध्ये अशा डायग्राम येतात. ओके, तर एकच आहे ही डायग्राम आणि ही डायग्राम, त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर सेकंड याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक असेल, विच इज अपोजिट टू 1. ठीक आहे, तर 1च्या विरुद्ध पृष्ठभागावरती अपोजिट साईडला कोणता अंक असेल. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. या प्रकारचे क्वेश्चन नियम 1 ने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर यामध्ये मी तुम्हाला पूर्ण काही कन्सेप्ट सांगणार आहेत. आपण प्रत्येक, ठीक आहे, प्रत्येकाच्या अपोजिट पृष्ठभागावरती कोणता अंक असेल ते आपण फाइंड करू. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे 4 ते 5 टाईपने कशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात तर मी तुम्हाला सांगणार आहे. हे एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट या क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात. ओके, तर 1 इथे पण 1 दिलेला आहे, इथे 1 दिलेला आहेत. राईट, तर 2-3 बाकी कोणत्या डाईस मध्ये 2-3 दिलेले आहेत का, नाही दिलेले आहेत. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे, 1 दिलेला आहेत. 5-3 दिलेले आहेत का कोणत्या डाईस मध्ये, यस, ह्या डाईस मध्ये 5-3 दिलेले आहेत, ह्या डाईस मध्ये 5-3 दिलेले आहेत. तर 1च्या अपोजिट साईडला कोणती संख्या येईल, 1च्या अपोजिट साईडला कोणता अंक येईल, 6 अंक येईल. आपला क्वेश्चन इथे सॉल्व्ह झालेला आहे 2 मार्कचा. बरोबर आहे. तर यामध्ये अजून कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात, अजून कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, तर मी हे रफ करतो, परत इथे लिहितो. ठीक आहे, 5, 3. अजून कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. आता समजा आता 1च्या अपोजिट आपण 6 घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 3च्या अपोजिट विचारलं. ठीक आहे, 3च्या अपोजिट, 3च्या विरुद्ध दिशेला तर कोणता येईल, इथे 5-6 आणि इथे 5-6 कॉमन आहे. 3च्या अपोजिट काय येईल, 4 येईल. बरोबर, 3च्या अपोजिट 4 येईल. तर यानंतर ते काय विचारू शकतात, 2च्या अपोजिट, 2च्या अपोजिट काय येऊ शकतो, 2च्या अपोजिट काय येऊ शकतो. तर 2च्या अपोजिट बघा, इथे 1-3 कॉमन आहेत, इथे 1-3 कॉमन आहेत. तर 2च्या अपोजिट काय येईल आपला, 5 येईल. राईट, तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. तर हा रूल नंबर फर्स्ट झाला. आपण रूल नंबर आता सेकंड बघू. ठीक आहे, तर यातले काही एक्झाम्पल अजून बघणार आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, रूल नंबर सेकंड काय आहे, ओनली 1 फेस इज कॉमन. तर या डायग्राम मध्ये बघू शकता इथे 5 आणि इथे फक्त 5 कॉमन आहेत. आपल्याला काय सांगितलेलं, पहिले आपण बघितलं तर 1-5 1-5 इथे जर असता डायरेक्ट 3 अपोजिट 2 आलं असतं. ठीक आहे, विच इज अपोजिट टू 4. तर 4च्या अपोजिट आपल्याला फाइंड करायचं आहे. तिथे 2च फेस हे आपल्याला कॉमन दिलेले आहेत. ठीक आहे, 2च पृष्ठभाग हे आपल्याला कॉमन दिलेले आहेत. तर हा आपला रूल नंबर सेकंड आहे. तर आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करू शकतो आता, तर काय करायचं, ठीक आहे, क्लॉकवाईज याची मांडणी करायची. क्लॉकवाईज जर आपण मांडणी केली तर काय येईल, 5, 3 आणि 1. बरोबर आहे. याची पण क्लॉकवाईज मांडणी करायची. क्लॉकवाईज मांडणी जर केली आपण तर 5, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 4. बरोबर आहे. तर आता 1च्या अपोजिट किंवा 4च्या अपोजिट काय येईल, 1. 4च्या अपोजिट 1 आणि 1च्या अपोजिट 4. तर हा आपला नियम दुसरा आहे. बरोबर. तर 3च्या अपोजिट काय येणार आहे, 3च्या अपोजिट 2, 2च्या अपोजिट 3 तुम्हाला विचारू शकतात. बरोबर आहे. तर आता 5च्या जर अपोजिट जर विचारला, असा सेम प्रश्न दिला आणि तुम्हाला विचारलं 5च्या अपोजिट, तुम्ही 5 लिहिणार का, नाही. 5च्या अपोजिट काय येईल, इथे काय शिल्लक राहिलं, 1 झाला, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 आणि 5च्या अपोजिट काय राहील, मग आपली 6 व्हॅल्यू. ह्या डायग्राम बघून पण तुम्ही सांगू शकतात 5च्या अपोजिट कोणती व्हॅल्यू आपली बाकी आहेत, अंक बाकी आहेत. तर इथे बघा तुम्ही 1, 3, 5, 2, 4, 5. बरोबर. याच्यात कोणती संख्या मिसिंग आहेत, 6 मिसिंग आहेत. डाईस फक्त आपला 6 संख्यांपर्यंत असतो. 1, 2, 3,
4 5 6. तुम्ही लुडो खेळत असेल, सापशिडी खेळत असेल, त्याच्यात फक्त जो डाईस असतो त्याच्यावरती मॅक्झिमम किती अंक असतात आपले 6 असतात, राईट. तर याच्यात कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत, 1 दिलेल्या आहेत, 2 दिली आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. तर आपली एक कोणती राहिली, 6. मग 5 च्या अपोजिट डायरेक्टली आपला आन्सर इथे किती येणार आहे, 6. 5 च्या अपोजिट 6. तर अशा प्रकारचा जर क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो तुम्हाला फसवण्यासाठी. 5 च्या अपोजिट 5 तुम्ही लिहिणार का कधी 5 च्या अपोजिट 5? नाही, बरोबर आहे. तर आता आपण याच टाईपचे खूप सारे एक्झाम्पल बघणार आहोत, नियम फर्स्ट आणि नियम सेकंडचे. ठीक आहे, तर आता आपण एक्झाम्पल बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत. यामध्ये नियम 1, नियम 2, ठीक आहे, मिक्स क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतात सर्व काही आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत. तर सर्व क्वेश्चन इथे मिक्स आपण बघणार आहोत, नियम 1, नियम 2. आणि तुम्हाला क्वेश्चन येताना असं येणार नाही की नियम 1 वरती क्वेश्चन आला, 2 वरती आला क्वेश्चन. ठीक आहे, पेपरला कोणता पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही कशा ट्रिकने सॉल्व्ह करू शकता ते आपण पूर्णपणे बघणार आहोत. कोणत्या कोणत्या ट्रिक, कोणत्या कोणत्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही वापरू शकतात, तर खूप इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा. ठीक आहे, मिक्स म्हणजे याच्यामध्ये मी सर्व क्वेश्चन असे मिक्स नाही केलेले, तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर समजणार आहेतच. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे, ACB DEC, बरोबर आहे. तर आपला दुसरा नियम काय सांगतो, समजा एकच फेस याच्यामध्ये कॉमन दिलेला आहे, CC कॉमन दिलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, क्लॉकवाईज CB ए आपल्याला कशाच्या अपोजिट फाइंड करायचंय, ए च्या अपोजिट फाइंड करायचंय. तर आता क्लॉकवाईज काय होईल, CD आणि E, राईट. तर आता ए च्या अपोजिट काय येईल, आपली संख्या डायरेक्ट ए च्या अपोजिट E येणार आहेत. कशी येणार आहेत, यामध्ये काय दिलेलं आहे, ABC, त्यानंतर ECD, यामध्ये फक्त C कॉमन दिलेला आहे. C पासून आपण क्लॉकवाईजचा किंवा अँटी क्लॉकवाईजचा CDE, त्यानंतर काय दिलेलं आहे, CBA, बरोबर आहे. तर ए च्या अपोजिट काय येईल आपला, E येणार आहेत. तुम्हाला एक्झाम्पल हे पूर्णपणे समजलेलं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर अपोजिट टू 5 आपल्याला 5 च्या अपोजिट फाइंड करायचं आहे. तर यामध्ये 2 कॉमन दिलेले आहेत, यामध्ये पण 2 कॉमन दिलेले आहेत. आपण क्लॉकवाईज जाऊयात. ठीक आहे, क्लॉकवाईज गेल्यानंतर काय होईल, 2 3 1 आणि इथे 2 4 5. तर 5 च्या अपोजिट काय येईल, 1 येईल, बरोबर आहे. 5 च्या अपोजिट मी ऑप्शन मध्ये लिहिलं नव्हतं, तर 5 च्या अपोजिट काय येईल, 1 येईल. ठीक आहे, तर 1 च्या अपोजिट काय येईल, डायरेक्टली 5 येईल, बरोबर आहे. तर कसं केलं, यामध्ये फक्त 2 कॉमन आहेत आपला. तर तिथून आपण क्लॉकवाईज गेलो, 2 2 नंतर 3 3 नंतर 1, राईट. त्यानंतर इथे पण 2 आहेत, 2 नंतर 4 4 नंतर 5. तर 5 च्या अपोजिट काय येईल, 1 आणि 1 च्या अपोजिट आपलं काय येणार आहे, 5 येणार आहेत. ठीक आहे, तर आता त्यांनी जर विचारलं असतं 2 च्या अपोजिट काय येईल, तर 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, डायरेक्टली 6. तुम्ही फिगर बघूनच सांगू शकतात. तर 2 च्या अपोजिट काय येईल, आपल्याला क्वेश्चन असतोच. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण आता 6 बघूयात, बरोबर. तिने काय सांगितलं, 4 च्या अपोजिट. तर आपला हा 4 दिलेला आहे. तर 4 च्या अपोजिट काय येईल, 1 2. कोणत्या संख्येमध्ये 1 2 आहे का, यस. इथे ह्या डाईस मध्ये 1 2 आहेत, ह्या डाईस मध्ये पण 1 2 आहेत. 1 2 1 2 इथे कॉमन आहेत आपल्या फर्स्ट रूल नुसार. ठीक आहे, तर 4 च्या अपोजिट काय येईल, डायरेक्टली आपला 3 येणार आहे. त्यानंतर 1 च्या अपोजिट, 1 च्या अपोजिट काय येईल, इथे आपला 1 आहेत आणि या ठिकाणी पण आपला 1 आहेत. ठीक आहे, तर इथे 1 आहेत, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे 1 आहेत, 4 2 यामध्ये कुठे कॉमन आहे का, 4 किंवा 2 नाही, कॉमन नाही. ठीक आहे, इथे 1 आहेत. ठीक आहे, इथे 2 3 कॉमन आहेत, इथे पण 2 3 कॉमन आहेत. तर 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक असेल, 6 आणि 6 च्या कोणता असेल, 1. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे सिंपल प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, बरोबर आहे. त्यानंतर 3 च्या अपोजिट काय असेल, त्यानंतर 2 च्या अपोजिट काय असेल, तुम्ही इझिली फाइंड करू शकतात. तर खूप इम्पॉर्टंट आहेत. समजा आता इथे 2 च्या अपोजिट बघा, तर क्वेश्चन मध्ये आता समजा आपल्याला 2 च्या जर अपोजिट विचारलं, अजून 2 च्या अपोजिट विचारलं, सेम क्वेश्चन दिलं, 2 च्या अपोजिट काय होईल, इथे 6 3 आहेत. ठीक आहे, इथे काय आहे, तिथे पण 6 3 आहेत. 2 च्या अपोजिट काय होईल, 5. 2 च्या अपोजिट 5 म्हटल्यानंतर हा कोणता स्टँडर्डाइज झाला ना, 4 + 3 किती झाले आपले, 7. 1 + 6 7, 2 + 5 7. संपला क्वेश्चन. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारू शकत नाही. ते अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. आपण यानंतर ओपन डाईस पण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक, याच्यावरती अजून आपण एक्झाम्पल बघूया, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट या अजून क्लिअर होतील.
विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आपण हा बघणार आहोत. आता यामध्ये काय दिलेलं आहे, FDC, DAF, ECF, ECB च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल. ठीक आहे. त्यानंतर F च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल. ठीक आहे. अपोजिट टू A, अपोजिट टू F. त्यानंतर हा क्वेश्चन आपण या क्वेश्चन नंतर बघूयात. ठीक आहे. तर सेम या क्वेश्चन सारखाच आहे, तुम्ही ट्राय करू पण शकतात. ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे, ए च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणते अक्षर असेल. आता ए आपल्याला इथे दिलेला आहेत, बाकी कुठे ए दिलेला आहेत का नाही. ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहेत, DF कॉमन आहेत, इथे पण D कॉमन आहेत. तर ए च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणते अक्षर असेल, आपले C अक्षर असेल. सिंपल आहेत. नियम आपला फर्स्ट आहेत, दोनच नियम यामध्ये आपण यूज करतो. त्यानंतर काय दिले आहेत, F च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणते अक्षर असेल. इथे F दिलेला आहे, इथे इथे C. तर कोणते असेल, F च्या विरुद्ध पृष्ठभागावरती B. अपोजिट टू F काय असेल, B. अपोजिट टू B F, अपोजिट टू C A. तर सिंपल क्वेश्चन आहे. डाईस हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे आपल्या रिझनिंग आणि बुद्धिमत्ता मधला, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जमत नाही. मी ज्या पद्धतीने ट्रिक सांगितले, नियम सांगितले ते लक्षात ठेवा आणि आउट ऑफ मार्क्स डाईस मध्ये तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्यात काय दिलेला असेल, 2 च्या विरुद्ध अपोजिट टू 2 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. तर 2 इथे दिलेला आहे, 2 इथे दिलेला आहे, 2 इथे दिलेला आहे. तर आता बघा तुम्ही, तर आपला 2 दिलेला आहेत. ठीक आहे. तर कोठे तुम्हाला कॉमन संख्या दिसत आहेत, ह्या 2. ठीक आहे. ह्या 3 नंबरच्या डाईस आणि 4 नंबरच्या डाईस मध्ये तुम्हाला 5-6 कॉमन दिसत आहेत. इथे 5-6 तुम्हाला कॉमन दिसत आहेत. इथे कुठे दिसतो आहेत का 5-6. ठीक आहे. 5-6 कॉमन दिसत नाही. मग 2 च्या अपोजिट काय होईल, 4 होईल आपली संख्या. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, 1 च्या अपोजिट. आता 1 इथे दिलेला आहे, बाकी कुठे 1 दिलेला आहेत का तुम्हाला. ठीक आहे. 1 इथे दिलेला आहेत, बाकी कुठे तुम्हाला 1 हा दिलेला नाही ते. राईट. तर आता 5-2 कुठे दिलेला आहे, इथे 5 आणि 2 दिलेला आहे शेजारील पृष्ठभागावर. तर 1 च्या अपोजिट काय होईल मग, 6. 1 च्या अपोजिट 6 आणि 6 च्या अपोजिट एक संख्या आपली येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे सेम एक्झाम्पल मी सगळ्या टाईपचे जवळजवळ एक्झाम्पल घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे काय एक्झाम्पल आणि ओपन डाईस आपण बघणार आहोत. तो खूप इम्पॉर्टंट आहेत. ते लेक्चर तुम्हाला जर लवकरात लवकर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. तर या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला मोस्ट ऑफ पेपरमध्ये विचारतात. खूप सिंपल आहेत. यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. फक्त थोडंसं व्यवस्थित तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. मी जितके एक्झाम्पल घेतो तितके तुम्ही सॉल्व्ह करा. अजून पण थोडेफार एक्झाम्पल तुम्ही बुकमधनं सॉल्व्ह करा. जर तुम्हाला नोट्स वगैरे जर पाहिजे असेल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा. आपल्या टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.